नमस्कार. रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्राचे महानायक छोट्या पडद्यावर परतणार. अशोक सराफ यांचं मालिका विश्वात पुनरागमन होणार. हिंदीसह मराठी कला विश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जातं. अशोक सराफ यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. मध्यंतरी काही दिवस ते छोट्या पडद्यापासून दूर होते, पण आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला ते सज्ज आहेत. येतोय महाराष्ट्राचा महानायक लवकरच, असं म्हणत कलर्स मराठी वाहिनीने मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. त्यामुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे. अशोक सराफ प्रमुख भूमिकेत असलेल्या मालिकेचा पहिला प्रोमो आउट करत प्रेक्षकांना एक खास आनंदाची बातमी देण्यात आली आहे. कलर्स मराठीच्या अशोक मामा या मालिकेच्या माध्यमातून अशोक सराफ छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत. अशोक मामा या नव्या मालिकेचा उत्कंठा वाढवणारा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रोमो पाहता क्षणी काहीतरी गूढ, थरारक असल्याचं जाणवतंय. प्रत्येक गोष्टींची खबरदारी घेणारे, अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे अशोक सराफ या प्रोमोमध्ये दिसत आहेत. तसेच शिस्त म्हणजे शिस्त हा त्यांचा आयुष्याचा फंडा असल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट होत आहे. पण त्यांच्या मिश्किल अंदाजाने सर्वांच्या चेहऱ्यावर ते हसू आणणार आहेत. प्रोमोतील शेवटच्या फ्रेममध्ये दारावर लावलेल्या नेमप्लेटमध्ये अशोक मामा असं दिसत आहे. एकंदरीत अशोक सराफ आणि मालिकेतील त्यांच्या पात्राचं नाव सारखंच आहे. अशोक मामा या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मालिकेत नक्की काय पाहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्कंठा आता वाढली आहे. तसेच अशोक सराफ यांच्यासह आणखीन कोणते कलाकार मालिकेत झळकणार, मालिका कधीपासून सुरू होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. अशोक मामा मालिकेबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणाले, मालिका खूपच मनोरंजक आहे. चिन्मय मांडलेकरने या मालिकेची कथा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. टनटनाटन या मालिकेनंतर अनेक वर्षांनी पुन्हा कलर्स मराठी वाहिनीच्या माध्यमातून मी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. शूटिंग करताना खूप मजा येते. प्रेक्षकांनाही ही मालिका नक्कीच आवडेल. आपल्याला अशोक मामांची ही नवी मालिका पाहायला आवडणार की नाही हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा. धन्यवाद.